नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीत आता आपण बघूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार। महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। महायुतीचा जागावाटप फायनल होईल, तिघांचा सन्मान राहील अशा जागा मिळतील, अजित पवारांचा विश्वास। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठकीत महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार ठरण्याची शक्यता। बैठकीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। राज्यातील विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, सोलापुरातून प्रणिती शिंदे तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। कदाचित आचारसंहिता सुरू होण्याआधी आजची शेवटची कॅबिनेट असेल, नंतर प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण देशात सुरू होईल, अजित पवारांची माहिती। कोस्टल रोडच्या एका मार्गाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंनाही निमंत्रण। शरद पवारांची आज पुण्यात पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेणार। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही घेतली भेट।